हाय फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात फ्रेंड्स? आय होप सगळे चांगले असाल. उंची लहान असली तरी साडीची योग्य निवड केली तर एकूणच व्यक्तिमत्व अधिक उंच, सडपातळ आणि सुंदर दिसते. साडीतील प्रिंट, रंग, बॉर्डर हे घटक आपल्या उंचीवर थेट परिणाम करतात. अनेकदा चुकीच्या डिझाईनमुळे उंची अधिक ठेंगणी वाटते, तर योग्य पॅटर्नमुळे कमी उंचीची महिलाही साडीत सहज उंच दिसू शकते. उंची कमी असेल तर कोणत्या प्रकारची साडी निवडावी आणि कोणत्या प्रिंट्स टाळाव्या हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. उभ्या पट्ट्यामुळे लांब आणि सलग रेषा तयार होते, ज्यामुळे उंची जास्त असल्याचा आभास तयार करता येतो. यामुळे उंची कमी असल्यास कायम उभ्या पट्ट्यांची किंवा उभ्या डिझाईनची प्रिंट्स असलेल्या साडीची निवड करावी. उभ्या रेषा शरीराला लांब उंच लुक देतात, त्यामुळे उंची अधिक दिसते. शिफॉन, जॉर्जेट, क्रेप यासारख्या फॅब्रिक्स साडीला अंगावर व्यवस्थित ड्रेप करता येतात, ज्यामुळे शरीर बांधेसुद्धा आणि सडपातळ दिसते आणि साडी नेसल्यावर ही उंची जास्त असण्याचा भास होतो. साडीत उंच दिसण्यासाठी नेहमी साडीवर बारीक, नाजूक, लहान प्रिंट्स असतील अशीच साडी निवडावी. लहान आणि कमी अंतरावर असलेले प्रिंट्स आपल्या उंचीवर लक्ष केंद्रित न करता बांधा, सडपातळ आणि उंच दाखवतात. साडीचा रंग पदरापर्यंत एकसारखा असावा, यामुळे एक प्रकारचा सलग लुक मिळतो आणि ज्यामुळे उंची जास्त वाटते. साडीवरील मोठ्या आणि रुंद आकाराचे प्रिंट्स शरीराच्या उंचीवर अधिक लक्ष केंद्रित करतात आणि उंची कमी दाखवतात. म्हणून गडद आणि मोठे प्रिंट्स टाळा आणि लहान आणि हलके, सॉफ्ट प्रिंट्स किंवा डिझाईनची निवड करा. साडीची मोठी बॉर्डर किंवा काठ उंची कापते. या उलट लहान, छोटी बॉर्डर उंची जास्त दाखवते. यामुळे साडीत नेहमी आपली उंची जास्त दिसते. मोनोक्रॉम म्हणजे साडी आणि ब्लाऊज एकाच रंगात किंवा त्याच रंगाच्या शेडमध्ये निवडणे. उदाहरणार्थ, गडद निळी साडी असेल तर त्याच रंगाचा ब्लाऊज घालणे. एकाच रंगामुळे संपूर्ण शरीर लांब आणि उंच दिसते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.